पर्यंत तिचं मानधन असणार. सल्लागार म्हणून आपण तसं बघायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये सल्लागारांना पण आपण आउटसोर्सच्या माध्यमातून त्यांना त्या ठिकाणी आपण फीस देत असतो. तर महापौर असेपर्यंत त्यांना जो हा निधी संकेतांक याची माहिती घेतल्यावरती मला कळालं हा वापरला गेला नाही. तर हा आपण वापरू शकतो काय अगदी ऑफिशियलरित्या त्याच्यावरती 50,000 दिलेले आहे. त्या 50,000मधली किती पगार त्या मानधन पगार नाही म्हणता येणार मानधन म्हणून स्वीय सचिवाला देता येईल. तो अधिकार आयुक्तांचा आहे आणि अधिकार त्या पद्धतीने आयुक्त ठरवतील. असं म्हणणं आहे की हा सदरचा जो प्रस्ताव आहे 72-3 आपण घेतोय पण 72-3 मध्ये 3 लाखापेक्षा कमी तरतूद असेल तर घ्यायचं जातं पण इथे किंमत जास्त होणार आहे 6 लाख वर्ष नाही. म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं ह्याचा अधिकार आयुक्तांना आहे. जरी तो 50,000 दिला असेल तर 50,000 द्यावा, 40,000 द्यावा, 30,000 द्यावा की 25,000 द्यावा तो आयुक्तांचा अधिकार आहे. एकदा तो ठराव पास झाल्यानंतर आयुक्त त्या बाबतीत ठरवतील. की सदर व्यक्तीची सेवा ही महानगरपालिकेच्या कोणत्याही बंधनकारक अथवा ऐच्छिक कर्तव्याशी अथवा प्रयोजनाशी निगडीत नसून महापौर महोदयाच्या वैयक्तिक सेवेशी संबंधित आहे. नाही, मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी आता हा पेपरच दाखवते. हा निधी संकेतांक आहे. हा मी इथे पेपर काढलेला आहे. या निधी संकेताच्या अनुषंगाने हा जो आउटसोर्स असतो त्या आउटसोर्सच्या माध्यमातून महापौरांना तो अधिकार असतो. त्यांच्याबरोबर आता ह्या ठिकाणी जे आपले PS आहेत पर्सनल सेक्रेटरी ज्या 2 आपल्या आहेत. एकतर आपल्याकडे मुंबई महानगरपालिकेमध्ये सध्या भरती प्रक्रिया होणार आहे त्यामुळे अपुरा आपल्याला या ठिकाणची सगळी व्यवस्था मिळते आणि महापौरांचं काम हे जास्त असल्यामुळे कंटिन्यू 24 तास माझ्याबरोबर माझी जी स्वीय सचिव विनीता राव ह्या कंटिन्यू माझ्याबरोबर काम करतात. पूर्ण डायरी हँडल करतात. वेगवेगळ्या ठिकाणी गेल्यावरती वेगवेगळे काही कार्यक्रम्स माझ्याबरोबर ते असतात. इकडच्या ज्या 2 PS आहेत त्या ऑफिसमध्ये काम करतात. एक PS मला माझ्याबरोबर कंटिन्यू त्या ठिकाणी असतात जे माझी डायरी मेंटेन करतात. PRO डिपार्टमेंटचे आहेत, प्रोटोकॉल डिपार्टमेंटचे आहेत. त्यामुळे महापौरांचा हा व्याप मोठा असतो. बऱ्याच लोकांच्या मागण्या असतात, विविध कार्यक्रम असतात, काही उपक्रम असतात. ह्या सगळ्या गोष्टी डायरीमध्ये नोंद कराव्या लागतात. संपूर्ण पाठपुरावा करावा लागतो, बोलावं लागतं. अशा पद्धतीचं कामकाज असताना त्या ठिकाणी मी जेव्हा माहिती घेतली MS डिपार्टमेंटच्या माध्यमातून तो हा आउटसोर्स असल्यामुळे आपण या निधी संकेतांकमधून हा आउटसोर्सची मागणी आपण महापौर करू शकतात. नाही, 24 तास मी माझ्या मुंबईकरांसाठी कंटिन्यू मी सेवेमध्येच आहेत. मी या ठिकाणी काम करत असते, काही ठिकाणी व्हिजिट देत असते, काही ठिकाणी कार्यक्रमाला जात असते, काही ठिकाणी कार्यक्रम सगळे जे जनरेशनचे असतात महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम असतात विविध कार्यक्रमामध्ये मी उपलब्धच असते. काही ठिकाणी मला जर ह्या जुहू चौपाटीची पण माझी व्हिजिट आहे तीही मी करणार आहे. परंतु गाड्यांची मागणी विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतं. माझ्याच दालनामध्ये बसून सगळ्यांबरोबर किशोरी पेडणेकर यांनी मागणी केली होती की माझ्याही पाठीला फार त्रास होतो, माझीही कंबर दुखते, त्यामुळे ह्या गाड्या आमच्या काढून त्या ठिकाणी कारण ह्या सगळ्या गाड्या मुंबई महानगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे. तर त्याच्यामुळे आपण ही गाडी काढून दुसरी गाडीची मागणी आपण करू शकतो, हे कॉन्ट्रॅक्टच दिलेलं आहे. तर त्यामुळे त्यांनीही त्या ठिकाणी सहमती दर्शवली होती. पण मला आश्चर्य वाटतं किशोरी पेडणेकर ह्यांना बंगला चालतो पण यांना गाडी चालत नाही. बंगल्याची मागणी तर यांनी एवढी मोठी केली, मी तर त्याची पत्रकार परिषद घेऊन ती बोलूनसुद्धा दाखवलं नाही. पण आता ठीक आहे, हरकत नाही. तर किशोरी पेडणेकरांनी मला सांगावं की मुंबई महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये विरोधी पक्षनेत्याला आतापर्यंत बंगला मिळाला का आणि तुम्हाला एवढा का हव्यास आहे बंगल्याचा. असंही आपण लोकप्रतिनिधी आहोत, या ठिकाणी लोकांचं काम करण्यासाठी आलेलो आहेत. मी स्वतः माझ्या बंगल्यामध्ये 5.5 महिन्यानंतर गेली, मी गेलीसुद्धा नाही एवढं लवकर. तर ह्या आणि असंही बंगल्यामध्ये जाऊनसुद्धा सकाळी जाऊन संध्याकाळी मी जाते, त्यामुळे दिवसभर मी या आपल्या मुंबईकरांच्या सेवेमध्ये असते. तर किशोरी पेडणेकरला माझाच आता हा प्रश्न आहे की तुम्हाला मुंबई महानगरपालिकेचा तुम्ही बंगला मागता, पण आज ह्या सर्व जे म्हणजे किशोरी पेडणेकर ह्यांनाही ती गाडी आहे आणि बाकीच्या सर्व कमिटी चेअरमॅनला पण ती गाडी आहे आणि त्या गाडीच्या माध्यमातून अशी सगळ्यांची तक्रार होती की पाठीचा त्रास होतो आहे. त्याच्यातून ही गाडी देण्याच्या ऐवजी दुसरी गाडी द्यावी जी कॉन्ट्रॅक्ट्स पद्धतीमध्ये आहे पालिकेमध्ये. तेवढी माफक मागणी फक्त या ठिकाणी आपल्या सगळ्या चेअरमॅननी सभागृह नेत्यांनी या ठिकाणी केली होती. पण त्यांना बंगला चालतो पण महानगरपालिकेची गाडी चालत. 6 महिन्यापूर्वी खरं तर या सगळ्या गाड्या घेतल्या होत्या, त्यावेळेस कळलं नाही का की नाही, या गाड्या वापरल्यानंतरच आपल्याला कळतं
विषय एवढाच आहे की ठीक आहे, वापरल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, त्यांनी फक्त मागणी केली की आम्हाला ह्याऐवजी दुसरी मिळेल काय, कारण हे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्या आहेत, तर ही गाडी तुम्हाला नको असेल तर आपण दुसरी गाडी देऊ शकतो असं त्याच्यामध्ये. की गटनेत्यांची जी बैठक झाली तुमच्या संदर्भात त्यांनी ज्या वक्तव्य केले त्यामध्ये ते सरळ बोललेले आहेत की बैठकीत मी नव्हते, मला कुठलीही कल्पना नाही आणि मला ही गाडी हवी, मला ही गाडी नको आणि विश्वासात घेतलं जात नाही, कम्फर्टेबल आहे ह्या गाडीमध्ये, तर दुसऱ्या गाडीची गरज काय. किशोरी पेडणेकर आता खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं ही आपल्या मराठीतली एक म्हण आहे आणि अगदी त्या म्हणीप्रमाणे त्या चालतात आहे. आता कसं आहे ना, ते आता विरोधी बाकांवरती जाऊन बसलेले आहेत. 25 वर्षाचा कारभार मुंबईकरांनी बघितलेला आहे आणि त्यांचा हा कारभार अशा पद्धतीनेच चालू होता, म्हणून मुंबईकरांनी ह्या लोकांना विरोधी बाकावरती बसवलेलं आहे. तर विरोधी बाकावरती बसून फक्त विरोध करायचा. तुम्हाला आता ह्या माध्यमातून मी मागची पण आठवण करून देते, इतका मोठा आपण चेंबूरच्या घटनेवरती आपण त्याच्यावरती वक्तव्य करणार होतो, परंतु त्यांना एक साधा जो मी अर्जंट बिझनेस घेतला त्याच्यामध्ये भांडूपची स्मशानभूमी होती किंवा एक 6 मीटरची आरेल होती, त्याच्यावरती जर ही लोकं पोलिंग मागू शकतात. आता स्मशानभूमी ह्याच्यामध्ये त्यांना काय फायदा दिसतो मला माहीत नाही, पण स्मशानभूमीवरती पण ही लोकं पोलिंग मागतात आणि सभागृहाचा त्याग करतात. पण तेच चेंबूरची जी घटना झाली ज्यामध्ये त्या छोट्या बाळाचा त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊन निधन झाला, पण त्याच्यावरती ह्यांना ती चर्चा करणं योग्य वाटली नाही. तर आता कसं आहे, त्या ठिकाणी मी नव्हते, मला माहितीच नाही. आता किशोरीताईंचे माझ्याकडे फोन आहेत, मी येऊ शकत नाही, ही मीटिंग तुम्ही करून घ्या. माझ्या अँटी चेंबरमध्ये बसून त्या बोलल्या आहेत की खरंच मलाही खूप त्रास होतो, ही गाडी बदलली पाहिजे. पण आता काय झालं आहे, त्यांना आता बाहेर येऊन त्या वेगळ्या स्टेटमेंट करायला लागलं. त्यामुळे किशोरी पेडणेकरचा स्वभाव आता आम्हाला कळाला आहे. त्या एक बोलतात आणि नंतर बाहेर आल्यावरती दुसरं बोलतात. मागणी केली होती कोणत्या त्यांनी ज्यावेळी उपमहापौरांनी मागणी केली त्याच्यावरून ते सांगितलं की उपमहापौरांना पण द्या आणि मलासुद्धा द्या. या ठिकाणी किशोरी पेडणेकरने सांगितलं की मीही विरोधी पक्षनेते आहे, मलासुद्धा. एवढंच काय, तर ह्या ठिकाणी जे काय बसवलं आहे माझ्याकडे, जे स्टँड बसवलेलं आहे चेकिंगचं, मेटल डिटेक्टर, त्याचीही त्यांनी मागणी केली. तर ह्या पद्धतीने जी गोष्ट महापौरांना मिळते ती गोष्ट त्यांना पाहिजे असते. तर त्यामुळे त्यांचा हव्यास दिसतो या ठिकाणी. म्हणजे त्यांना या ठिकाणी मुंबईकरांचं काम करण्यापेक्षा मला बंगला मिळाला पाहिजे, मला मेटल डिटेक्टर मिळालं पाहिजे, मला गाडी मलाही मिळाली पाहिजे, ह्यांना मिळते तर मलाही मिळाली पाहिजे, या आपल्या हव्यास त्या बाजूला ठेवून फक्त विरोधी पक्षनेता म्हणून मला काहीतरी बोलायला पाहिजे या मीडियासमोर, असा त्यांचा प्रयत्न आहे. किती महिन्यांपूर्वी बंगल्याचं किशोरी पेडणेकरांनी बंगल्याचं पत्र दिलं मला माहीत नाही, पण किशोरी पेडणेकरांनी तुमच्याच मीडियाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे. तो व्हिडिओ माझ्याकडे आहे. मुंबई महापालिकेत होतं, त्यानंतर आता तुम्ही नगरसेवक म्हणून सगळेच निवडून आलेला आहात, परंतु मुंबई महापालिका मुंबईकरांसाठी काय करते यावरती चर्चा नव्हता. गाडी